या व्हिडिओमध्ये सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचे राज्य मंत्रिमंडळात पुनरागमन कमबॅक होऊ शकते का यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। व्हिडिओनुसार धनंजय मुंडे यांच्या कमबॅकची चर्चा होण्याची प्रमुख 4 कारणे खालीलप्रमाणे आहेत। भाजप आणि राष्ट्रवादीमधील दुवा। धनंजय मुंडे यांचे भाजप नेत्यांशी विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत। सत्तेचा समतोल राखण्यासाठी आणि दोन्ही पक्षांमधील संवाद वाढवण्यासाठी ते एक महत्त्वाचा दुवा ठरू शकतात। राष्ट्रवादीच्या कोर ग्रुपमधील स्थान। अजित पवारांनी जाहीर केलेल्या राष्ट्रवादीच्या कोर ग्रुपमध्ये मुंडे यांचा समावेश आहे। या ग्रुपमधील इतर नेते एकतर दिल्लीत सक्रिय आहेत किंवा आधीच मंत्री आहेत। केवळ मुंडे हेच सध्या मंत्रिपदावर नाहीत, त्यामुळे त्यांना संधी मिळू शकते। ओबीसी राजकारण। राष्ट्रवादीला ओबीसी समाज आपल्याकडे वळवण्यासाठी एका खंबीर ओबीसी चेहऱ्याची गरज आहे। तटकरे आणि भुजबळ यांच्यासोबत धनंजय मुंडेही उणीव भरून काढू शकतात, असे व्हिडिओत सांगितले आहे। विलिनीकरणाच्या चर्चा थांबणे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येण्याच्या चर्चा आता थंडावल्या आहेत। जर हे विलिनीकरण झाले असते तर सुप्रिया सुळे यांचा मुंडेंच्या मंत्रिपदाला असलेला विरोध अडथळा ठरला असता। मात्र आता सुनेत्रा पवारांकडे सूत्रे असल्याने मुंडेंचा मार्ग मोकळा होऊ शकतो। धनंजय मुंडे यांना यापूर्वी संतोष देशमुख प्रकरणामुळे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्यांचे पुनरागमन होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। फेसबुकवर पाहत असेल तर फॉलो जरूर करा। धन्यवाद।